बंदी असलेल्या जीवघेण्या नायलॉन मांजेची विक्री करणाऱ्यांविरोधात नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या गुन्हेशोध पथकाने धडक कारवाई केली आहे। या कारवाईत 23,500 रुपये किमतीचा नायलॉन मांजाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक संशयित आरोपी अटक करण्यात आला आहे। पोलीस आयुक्त श्री कर्णिक नाशिक शहर यांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते। त्यानुसार नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे यांनी कारवाईच्या सूचना दिल्या। दिनांक 12 जानेवारी रोजी गुन्हेशोध पथकातील पोलीस हवालदार नितीन भामरे व पोलीस अंमलदार समाधान वाजे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नायलॉन मांजाची विक्री येण्यासाठी सिन्नर एकलेरे रोड येथे येणार आहे। या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचून इसमास ताब्यात घेतलाय। ताब्यात अटक आरोपीचं नाव आसिफ रफिक खाटीक, वर्ष 32, राहणार गोदरेजवाडी, सिन्नर नाशिक रोड असे निष्पन्न झालंय। आरोपीकडून मोनो केटीसी फायटर कंपनीचे एकूण 47 नायलॉन मांजेचे रोल जप्त करण्यात आले असून प्रत्येक रोलची अंदाजे किंमत 500 रुपये, एकूण किंमत 23,500 रुपये। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सदर कारवाई पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, उपायुक्त, परिमंडळ 2, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नाशिक रोड पोलीस स्टेशन व गुन्हेशोध पथकातील अधिकारी व अंमलदारांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली आहे। रिपोर्ट नाशिक सह्याद्री न्यूज, नाशिक।